कोण आहे? समीर, हे सगळं काय? एखाद्या पिक्चर मध्ये असल्यासारखं वाटतंय मला. अरे, प्रत्यक्ष आयुष्यात अशा गोष्टी घडू शकत नाहीत का? हा रिप्लेसमेंट प्लॅनचा एक भाग आहे. म्हणजे तुमच्या डोळ्यांमधला प्रत्येक अश्रू तुमच्या ओठांवरच्या स्माइलनी रिप्लेस करायचा आहे मला. तुम्हाला जुनी मराठी गाणी आवडतात ना? खूप आवडतात. पण तुम्हाला हे सगळं कसं कळ? अच्छा, निकूला विचारलं असेल ना तुम्ही? समीर, अजून किती आणि काय काय करणार आहात माझ्यासाठी? आवडतं गाणं आणि आवडतं माणूस समोर असलं ना की त्याला डिस्टर्ब करू नये. चल, जेवून घे. मला भूक नाही आहे. आणि ते औषधांमुळे ना माझं तोंड असं कडू झालं. वाटलंच होतं मला. थांबा, आलो. अहो, थांबा. मला वाटलंच होतं तुम्ही हे कारण सांगणार, म्हणून तुमचा डिनर पार्टनर सोबत घेऊन आलोय मी. तुमच्या बाबांनी दिली ना तुम्हाला? लहानपणी हिला जवळ घेतल्याशिवाय जेवण करायचं नाहीत तुम्ही, बरोबर ना? माझी टकू, किती दिवसांनी बघितलं मी हिला. टकूशी ओळख करून द्या ना. ठकू, हे आहेत ना, हे तुझे समीर जीजू आहेत. काय टकू? टकू, माझं एक काम आहे तुझ्याकडे. आता तूच अर्पिता मॅडमला कन्व्हिन्स कर. माझं काही ऐकत नाही येत त्या. तुझं ऐकून 4 घास खाल्ले तर नशीब आमचं. ठकू, तुझ्या समीर जीजूंना विचार बरं, हे एवढं सगळं कसं सुचतं त्यांना? त्यांना सांग सुचतं असंच कुठून तरी. अहो, घरात आम्ही 3 भावंड. मग प्रत्येकाला जीव घालताना आई अशा काहीतरी आयडिया वापरायची. तसंच मी करतोय असं समजा. चला. हे तुम्ही? नाही, मला नको. मी नंतर जेवण करेन. तुम्ही घ्या. प्रत्येक वेळी एका ताटात जेवायला नाईलाज असण्याची गरज नाहीये ना? शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले.
शब्दांच्या पलीकडले ते शब्दांच्या पलीकडले प्रथम तुला पाहियले आणिक प्रथम चला, भरवा मला. तुला पाहियले आणिक घडू नये ते घडले घडू नये ते घडले ते शब्दांच्या पलीकडले. करमरकर, तू हे काय करतोयस? मी सांगितलं होतं ना तुला मुंबई बाहेर चालता हो म्हणून. मला गोत्यात आणणारच का? हे मूर्ख माणसा, पोलिसांना कळलंय तुझ्याबद्दल, शोधतायत तुला ते. तुझं मागोवागे तिथे आले तर जाशील वर, मला पण पाठवशील स्टुपिड. हो किती बडबड करताय तुम्ही? काय जरा शांत घ्या जरा. हो तेच सांगायला आलो मी तुम्हाला. हो गडबड झाली ना. मी आहे ना निघालो होतो तुम्ही सांगितल्याप्रमाणे, नेपाळला चाललो होतो डायरेक्ट. हे बघा नेमकं रस्त्यात मला समीरने पाहिलं. काय? हा ना. रिक्षावाला त्या बघा ना भाई. अरे पण मी तुला फोन करते तर फोन नाही लागत आहे तुझा. कसा लागत? अहो या सगळ्या पळापळीमध्ये माझा फोन कुठं हरवला मलाच माहित नाही. हरवला? हा ना. अहो तो माझ्या मागं मागं येतो, कुठं पडला फोन काहीच कळत नाही. मला तर भीती वाटते तो मोबाईल समीरला सापडला तर. काय? बावळट! हा तुटलायचा ना. ए तू, तुला कळते तू काय केलंस? या सगळ्याचा अर्थ कळतोय तुला? तो फोन जर समीरला सापडला असेल तर तो फोन तो पोलिसांना देणार. संपलं सगळं. संपलं.